मुंबईत दादर, खेरवाडी आणि माटुंगा परिसरात पूर्ववैमनस्यातून एकाच दिवशी झालेल्या 3 हत्यांनी मुंबई हादरली. दादर पोलीस स्थानकाच्या हद्दीत 10 जणांनी पूर्ववैमनस्यातून एका तरुणाला त्याच्या पत्नीसमोरच बेदम मारहाण केली. त्या तरुणाचं नाव अंकुश आंबेकर असून त्याचा आणि आरोपी गौरव सणस यांच्यामध्ये वाद होता. रविवारी अंकुश आपल्या पत्नीसोबत त्याचा मित्र भूपेंद्र सोळंकीला भेटायला निघाला होता. त्यावेळी गौरव सणस आणि इतर आरोपींनी प्रभादेवीच्या नागुसयाजी वाडी परिसरात आंबेकर दाम्पत्याची वाट अडवली. त्यावेळी आरोपींनी मिळून अंकुशला बेदम मारहाण केली. त्या मारहाणीत अंकुश गंभीर जखमी झाला. त्याला उपचारांसाठी परळच्या केईएम रुग्णालयात नेण्यात आलं असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. अंकुश आंबेकरच्या पत्नीनं दिलेल्या तक्रारीनुसार दादर पोलिसांनी गुन्हा नोंदवून 7 आरोपींना अटक केली. इतर 3 आरोपींचा शोध अजूनही सुरू आहे. दरम्यान माटुंग्यामध्ये कार पार्किंगचा वाद विकोपाला जाऊन दोघांनी मिळून एका ज्येष्ठ नागरिकाची हत्या केली. नरेश वाघेला असं त्या ज्येष्ठ नागरिकाचं नाव होतं. दादर टीटी येथील ब्रिज खाली वाहनं उभी करू नयेत हे वाघेला 2 आरोपींना सांगण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळी आरोपी साहिल घाडगे आणि शाहबाज मोहम्मद रफिक शेख या दोघांशी त्यांचा शाब्दिक वाद झाला. त्यावेळी वाघेला यांच्यासोबत त्यांची पत्नी सविता याही होत्या. दोन्ही आरोपींनी त्यांच्या समोरच वाघेलांना मारहाण करून पळ काढला. या मारहाणीत वाघेला गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारांसाठी परळच्या केईएम रुग्णालयात नेलं असता डॉक्टरांनी वाघेला यांना मृत घोषित केलं. सविता वाघेला यांनी दिलेल्या तक्रारीनुसार माटुंगा पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपींना अटक केली. मुंबईतल्या खेरवाडीत पूर्ववैमनस्यातून एका व्यक्तीवर धारदार शस्त्रानं वार करून त्याची हत्या करण्यात आली. खेरवाडीतल्या कल्पतरू स्पार्कल्स परिसरात 2 अज्ञातांनी अभिनव चौधरी यांची हत्या केली. ही धक्कादायक घटना जुन्या शाब्दिक वादातून घडल्याचा पोलिसांचा कयास आहे. या प्रकरणात अभिनवच्या कुटुंबियांनी दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा नोंदवण्यात आला असून खेरवाडी पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. कल्याण मुरबाड मार्गावरील रायते पुलावर काल काळी पिवळी इको टॅक्सी आणि सिमेंट मिक्सर ट्रकच्या भीषण अपघातात 11 जणांचा मृत्यू झाला होता. काळ्या पिवळ्या इको टॅक्सी